नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव अनिशा विपिन झैले. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सत्ते. सत्यवानाचे प्राण शोधून आपली सावित्री सरकार स्त्री शिक्षणासाठी ज्योतिबांची ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही. ज्ञान नाही विद्या नाही बुद्धी असून चालत नाही. तयास मानव म्हणावे का? सांगा ना, तयास मानव म्हणावे का? बालमित्रांनो, ओळखत मला? अहो मी सावित्री ज्योतिबा फुले. विद्येविना मोती गेली, मोतीविना गती गेली, गतीविना भक्त गेले, भक्तविना शुद्ध खचले. एवढं सारा अनर्थ आहे का अविद्येने केला? एवढा अनर्थ आहे का अविद्येने केला? त्यासाठी शूद्रावरी विद्या गेली पाहिजे असे म्हणणाऱ्या ज्योतिबा फुलेंची मी बदली. आता तर अडकत असेल नाही का? सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी जोशींची मी मुलगी. अगदी वयाच्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिबा फुले नावाच्या माणसाशी झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालं ना, ती तो काही साधा माणूस नाही, तर जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्य आहे. त्या पायी बायकांना उमरा ओलांडण्याची पद्धत नव्हती. बायचं जातीनं कसं आपलं घर बरं आणि आपल्या घरात ती माणसं, फक्त चूल आणि मूल एवढंच त्याच्यामध्ये होतं. सगळीकडे स्त्री पुरुष उच्च नीच असं लई भेदभाव होता बरं का. एकदा ज्योतिबा फुले म्हणजे माझे पती शिक्षणाचा प्रसार करत असताना राज नावाच्या एक ब्रिटिश माणसाने म्हणाल्या, मिस्टर फुले, तुम्हाला शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना, सो एज्युकेटेड वुमन फर्स्ट. इफ द वुमन एज्युकेटेड द हाऊस बी एज्युकेटेड. पण तुम्ही माझ्या फुलेला घरच्या बाहेरच पडत नाही. इट्स सो बॅड मिस्टर फुले, इट्स सो बॅड. पण झालं ते घरी आले माझ्यासाठी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणाले, सावित्री, आजपासून मी तुला शिकवणार. आणि सुरू झाला माझा अभ्यास. काना बेटी उकार आणि बरं का, पहिले शब्द शिकले त्यांनी शेतीने मला लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं. 1 जानेवारी 1848 शनिवारला पुणे तिगडेवाड आम्ही मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका झाले. आज शेपाट्यासारखं जगात का कथा होईल, पण वाघासारखं जगला तर नाव होईल. मुलींसाठी शाळा सुरू केली खरी, पण समाजाचा मात्र धर्म बुडाला शिकवले कुसून होती. आता तुम्हीच सांगा, सर्वसामान्य माणूस शिक्षण घेतो तो कोणता धर्म मोडतो? हो, इतका तकला तो सुचतो का हो धर्म? धर्मासाठी माणूस की माणसासाठी धर्म? ढोल शूद्र पशुवर नारी सब ताळेचे अधिकारी असे मानाला ब्राह्मणांच्या स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. असं असताना एका शूद्र स्त्रीने मुलींसाठी शिक्षण सुरू करावे हे त्या कर्मठ लोकांना सहन नव्हतं. अहो चाय जाताना लोकांनी माझ्या अंगावर चिखल फेकले, मी सहन केले. माझ्या अंगावर शेणाचे गोळे फेकले, मी सहन केले. माझ्या अंगावर डबू थुंकले, तरी पण मी सहन केले. पण आता नाही, पण आता माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. अचानक एक दिवस एक जरा माझ्या डोळ्यात घुमतो कसा अवट्टवळे कुठे निघाली? आमच्या पोरी बाळाचं शिकवणं बंद कर. तुला तुझी आबरू प्यारी का ते शिक्षण? तर पीर घरी तुम्हाला सांगते, अशी तळव्याच्या मस्तकात गेली ना माझ्या, कदाचित त्या भुतराला माहित असावं की आम्ही पण ज्योतिबा फुलेंची पत्नी आहोत. अशी घेतली आणि सरकन खाली लावली आणि सुनावलं, आता आलाय ना फक्त थाबड फुटलंय, पुन्हा आलास ना तुझ्या रक्ताने धरती राखेल बघ. स्त्री कोणत्याही जातीची किंवा धर्माची असो, ती नेहमी बळी पडत आली आहे. अहो, एखाद्या स्त्रीचा नवरा वारला तर तिने सती जायचं, या स्त्रीचा काय दोष? त्यासाठी आम्ही सतीबंदीचा कायदा केला. विधवाबाई काशीबाईच्या मुलाला म्हणजे यशवंताला आम्ही दत्तक घेतलं. त्याच्या थोडं धोरण आमचं अंग असं भरून जायचं. त्याला वाढवलं, लहानचं मोठं केलं, डॉक्टर बनवलं आणि अशातच पुण्यात एक ती आली. आखेत गाडीवर माणसं उद्योगासाठी पटापट मारायची. सकाळी पाखेत गाड आली की ती वर आणेपर्यंत माणूस खाल्ला. मी त्या प्लेटच्या रुग्णालयाची सेवा करण्याचा ध्यास घेतला. मला माहित होतं एक ना एक दिवस आज प्लेट माझा भाग घेतल्याशिवाय राहणार नाही. पण मी मागे हटले तर सावित्री उठली. तरी पण मी त्या प्लेटच्या रुग्णालयाची सेवा करतच राहिले आणि यातच माझी जीवन यात्रा संपली. पण एक सावित्री गेली म्हणून काय झालं? मी अशा असंख्य सावित्र्यांनी मन केले आहे. कारण आनंद होता आया बाया शिकवण्याचा. कारण जर काही मुलगा शिकला ना तर तो फक्त एकटा शिकतो, पण जर काही मुलगी शिकली ना त्याकडे घरादार शिकवते. म्हणून म्हणतात, मुली वाचवा, मुली शिकवा. मुलींना खूप हारपेष्टा सहन करून मी आणि ज्योतिबांनी स्त्री शिक्षणाचं रोपटं लावलं. त्याला वटवृक्ष होताना पाहून आमच्या आत्म्याला अगदी आनंद होतोय. तुम्ही मुलींनी तर रिक्षापासून